मागच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी भाग जो असतो, प्राथमिक भाग जो असतो, तो सगळा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट ही गुणोत्तर कशी आली, त्यांच्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कशा आहेत, या सगळ्या गोष्टी आणि किमती काय आहेत, साइन 30 किंवा सेक 60 या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती आपण घेतली. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस सेट. आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं गणित आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायला 100% एक तरी येतं. मग आता याला ऍक्च्युली दोन वेगवेगळ्या मेथड आहेत. मग आपण काय करूया, पहिलं गणित आहे ते एका मेथडने सोडूया आणि दुसरं गणित आहे ते दुसऱ्या मेथडने सोडूया. म्हणजे दोन्ही मेथड्स या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँड होतील आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सोडवण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करता. मग आता पहिली मेथड मी कोणती वापरणार आहे, तर मी ट्रिग्नोमेट्रिक ज्या आयडेंटिटीज आहेत, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, यापैकी जी आयडेंटिटी आपल्याला उपयोगाची आहे ती या ठिकाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आपण हे गणित सोडवतोय, हे सोडवत असताना ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून या ठिकाणी हे गणित सोडवतोय. आणि आता पुढं आपल्याला ज्या वेळेला प्रॉब्लेम सेट सोडवायचे त्यावेळेला पर्टिक्युलर मेथडचा आग्रह धरलेला आहे की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. उदाहरणार्थ मी सांगतोय बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तिथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरूनच या ठिकाणी आपल्याला हे गणित सोडवायचे, दुसरी कोणती मेथड त्या ठिकाणी अलाउड नाहीये. इथे मात्र वी आर फ्री टू यूज एनी मेथड, कारण आपल्याला अशी कंडिशन दिलेली नाहीये. म्हणून पहिलं गणित मी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजनी सोडवून देतोय आणि दुसरं गणित जे आहे ते गणित या ठिकाणी डायग्राम काढून सोडवून देतोय. दोन्ही गणित ही तुमच्या हाताखालनं जातील. म्हणजे तुम्ही ठरवायचे की कोणत्या मेथडने सोडवायचं. जर कुठली मेथड तुम्हाला सांगितली नसेल तर, अन्यथा सांगितलेल्या मेथडनेच तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. या गणिताकडे बघूया. साइन थिटा इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. आता आपल्या लक्षात येईल की साइन आणि कॉस मध्ये एक रिलेशन आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये. त्या रिलेशनने आपण कॉस थिटाची किंमत काढूया आणि नंतर साइन थिटा आणि कॉस थिटा यांचे डिव्हिजन केले की टॅन थिटाची किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरून या ठिकाणी आपण किंमत काढू शकतो. वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पण आपल्याला साइन थिटाची किंमत दिलेली आहे 7 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. Therefore, cos square theta is equal to 1 minus डायरेक्ट 7 चा वर्ग 49 आणि 25 चा वर्ग 625 which is equal to 625 minus 49 divided by 625. ही किंमत आली cos वर्ग थिटाची. आता नुसता cos वर्ग थिटा बरोबर या ठिकाणी 9 6 15 हातचाला 1 4 आणि 1 5 5 आणि 7 12 हातचाला 1 6 तून 1 गेले 5 576 भागिले 625. आता 576 भागिले 625 ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेला 576 हा 24 चा वर्ग आहे आणि 625 हा 25 चा वर्ग आहे. सो देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 24 into 24 divided by 25 into 25. By taking square root of both sides, we can directly write cos theta is equal to 24 divided by 25. आणि या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणारी किंवा विचारली असणारी पहिली किंमत cos theta ची आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. Now we are going to find out tan theta. Now we know that tan theta is equal to sin theta divided by cos theta. ही पण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. which is equal to sin थिटाची किंमत की जी दिलेली आहे 7 डिवायडेड बाय 25 डिवायडेड बाय cos थिटाची किंमत आपण काढलेली आहे 24 डिवायडेड बाय 25 which is equal to 7 डिवायडेड बाय 25 into 25 divided by 24. 25 gets cancel. So tan theta is equal to 7 divided by 24 and that is the answer. Second answer या पद्धतीने आपल्याला मिळून जाईल. त्यामुळे cos theta ची किंमत झाली 24 divided by 25 आणि tan theta ची किंमत झाली 7 divided by 24. आणि अशा पद्धतीने
ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून, इथं बघा ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे आणि हे रिलेशन आहे, यांचा वापर करून आपण हे गणित सोडवलेलं आहे. दिस इज मेथड नंबर 1. आता दुसरं गणित घेताना मात्र आपण डायग्रामचा वापर करून या ठिकाणी सोडवणार आहोत. ते कसं सोडवायचे त्याचा विचार. Example number 2. If tan theta is equal to 3 divided by 4, find the values of sec theta and cos theta. आपल्याला tan theta ची किंमत दिलेली आहे आणि sec theta आणि cos theta ची किंमत या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. आपल्याला माहित आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta. परंतु आता आपण आयडेंटिटी वापरणार नाही. आपण मेथड 2 चा या ठिकाणी म्हणजे डायग्रामचा वापर करून डायग्राम मध्ये tan theta ची किंमत दाखवून त्याच्यावरून या ठिकाणी किंमत काढणार आहोत. मग ही कशी काढायची किंवा मेथड 2 काय आहे? we have tan theta is equal to 3 divided by 4 ही दिलेली आपल्याला गिवन आहे. मग आता इन द फिगर दाखवायची आपल्याला. त्यामुळे या ठिकाणी डायग्राम काढतोय मी. ट्रायंगल ए बी सी, बी हा 90 डिग्रीचा असेल, सी हा थीटा असेल. त्यामुळं आता tan थीटा मला आकृतीमध्ये दाखवायची. tan थीटाची डेफिनेशन नेक्स्ट लाईन. बट tan थीटा इज इक्वल टू, डेफिनेशन काय आहे? समोरची बाजू ए बी डिवायडेड बाय लगतची बाजू ऍडजसंट साइड बी सी. आता या ठिकाणी आपण या पद्धतीने हे दिलेलं आहे आपल्याला. मग आपल्याला tan थीटा जर या पद्धतीने दिलेला असेल तर आपण कशा पद्धतीने ते मांडायचंय त्याचा विचार करूया. लेट आता ए बी डिवायडेड बाय बी सी हा रेशो आपल्याला किंवा हा रेशो किती दिलेला आहे? 3 डिवायडेड बाय 4. त्यामुळे लेट ए बी इज इक्वल टू 3k लिहिण्याची पद्धत आहे अँड बी सी इज इक्वल टू 4k. म्हणजे ही बाजू झाली 3k, ही बाजू झाली 4k. आता लक्षात घ्या, आपल्याला जर बाकीच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल या गणितापुरता विचार करायचा झालं तर सेक थीटा आणि कॉस थीटाच्या जर किमती काढायच्या झाल्या तर आपल्याला एसी हायपोटेन्यूस माहित असणं गरजेचं आहे. मग आता हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर बाय युजिंग पायथागोरस थेरम वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एसी. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम in a triangle ABC which is right angle triangle, we can write AC square is equal to AB square plus BC square which is equal to AB that is a 3k bracket square plus BC that is a 4k bracket square which is equal to 3k that is a 9k square, 4k that is a 16k square. So AC square is equal to 16 plus 9 that is a 25k square. By taking square root of both sides, AC is equal to 5k and that is the value of AC. So AC ची किंमत आता किती आली? 5k. आता आपल्याला सेक थीटाची किंमत या ठिकाणी विचारलेली आहे. सेक थीटाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, सेक थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस थीटा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कॉस थीटाची किंमत काढली तर त्याच्यावरून सेक थीटाची काढता येईल किंवा डायरेक्ट सेक थीटा इज इक्वल टू, देअरफॉर सेक थीटा इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे सेक थीटाचा तो फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी लिहिला तर सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्यूस डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. मग आता थीटाच्या संदर्भामध्ये आपल्याला लिहायचंय. सो सेक थीटा इज इक्वल टू याचा हायपोटेन्यूस आला 5k डिवायडेड बाय ऍडजसंट साइड आली 4k. k गेट्स कॅन्सल. सो सेक थीटा इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 4 दॅट इज द फर्स्ट आन्सर. अँड कॉस थीटा इज इक्वल टू, कॉस थीटा कसा डिफाइन केला जातो? ऍडजसंट साइड डिवायडेड बाय hypotenuse which is equal to adjacent side काय आली 4k divided by hypotenuse काय आला 5k. तो दिलेलाच आहे आपल्याला, आपण मिळवलेला आहे. सो cos theta is equal to आन्सर 4 डिवायडेड बाय 5. आणि इथं क्लिअर होतं बघा, एकमेकांचे हे रेसिप्रोकल्स आपल्याला आढळून येतात म्हणजेच आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. तर ही झाली मेथड नंबर
2 की ज्याच्यामध्ये डायग्राम काढून जी गोष्ट दिलेली आहे ती दाखवणे, त्याच्यावरून राहिलेली गोष्ट मिळवणे आणि मग कोणतंही या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशो, कोणताही ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला या पद्धतीने काढता येतो. परीक्षेमध्ये जर सांगितलं नसेल तर यू आर फ्री टू यूज एनी मेथड, पण जर सांगितलं असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीने गणित सोडवणं गरजेचं आहे. ही दुसरी मेथड या ठिकाणी इथे डायग्राम मात्र काढणं अत्यंत आवश्यक आहे. ही पण मेथड परीक्षेला महत्वाची माझ्या दृष्टीने आहे किंवा गणित महत्वाचं आहे. एक्झाम्पल नंबर 3. इफ cot theta is equal to 40 divided by 9, find cosec theta and sin theta. आपण ही गणित किंवा आपण या गणितासाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशो ही प्रोसिजर वापरणार आहोत की त्याच्यामुळे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशो सुद्धा लक्षात राहतील. मग आता कॉट आणि कोसेक मध्ये काही रिलेशन आहे का? तर रिलेशन आहे. काय रिलेशन? वी नो दॅट 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So 1 plus cot theta 40 divided by 9 bracket square, which is equal to cosec square theta. So cosec square theta is equal to 1 plus 40 वर्ग 1600 भागिले 81. 81 अधिक 1600 भागिले 81 बरोबर 1681 भागिले 81 कोसेक स्क्वेअर वर्ग आलं. सो कोसेक स्क्वेअर वर्ग इज इक्वल टू 41 इंटू 41 41 वर्ग डिवायडेड बाय 9 इंटू 9 81 9 गुणिले 9 असं लिहिता येतं. 1681 41 गुणिले 41 चा गुणाकार या ठिकाणी येतो. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ आपण घेतलं तर कोसेक थीटा इज इक्वल टू 41 डिवायडेड बाय 9. पहिलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता कोसेक थीटा मिळालेलं आहे. कोसेक आणि साइन मध्ये रिलेशन काय आहे त्याचा विचार आपण जर केला तर आपल्या लक्षात येईल की साइन थीटा बरोबर नेक्स्ट लाइन बट साइन थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कोसेक थीटा, which is equal to 1 divided by 41 divided by 9 and which is equal to 9 divided by 41, that is sin theta. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण या किमती मिळवू शकतो आणि या पद्धतीने उत्तर काढलं तरी कोणतीही चूक या ठिकाणी होत नाही. तर अशा पद्धतीने सगळ्या मेथड या ठिकाणी आपण वापरू शकतो. तुम्ही गणित सोडवताना एकदा सोडवताना या मेथडने सोडवा, एकदा सोडवताना गणित या ठिकाणी डायग्राम मेथडने सोडवा. दोन्ही पद्धती परीक्षेमध्ये चालू शकतील. जी पद्धत आपल्याला सोपी वाटते त्या पद्धतीने गणित सोडवायचं आहे. तिसरं गणित या ठिकाणी पूर्ण झालं. एक्झाम्पल नंबर 4 थोडस वेगळं गणित आहे. काय करायचंय त्याचा विचार करू. लेट 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Therefore 5 sec theta is equal to 12 cosec theta. So sec theta divided by cosec theta, which is equal to 12 divided by 5. Now sec theta is nothing but 1 divided by cos theta. 1 divided by cos theta. Sec theta is equal to 1 divided by cosec theta is nothing but 1 divided by sin theta. 1 divided by sin theta, which is equal to 12 divided by 5. नेक्स्ट लाइन हेच कसं लिहू शकतो आपण 1 divided by cos theta into छेदातला छेद अंशात जात असतो sin theta divided by 1, which is equal to 12 divided by 5. So sin theta divided by cos theta, which is equal to 12 divided by 5. पहिलंच उत्तर आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी sec theta. त्यामुळं आता sin divided by cos is nothing but tan theta. So tan theta is equal to 12 divided by 5. आता tan theta वरून आता sec आणि
टॅन याच्यामध्ये काय संबंध आहे का याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपण पुढचं गणित सोडवणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. By putting the values 1 plus 12 divided by 5 bracket square is equal to sec square theta. So 1 plus 12 चा वर्ग 144 भागिले 25 बरोबर sec square theta. Therefore sec square theta is equal to LCM 25. So 25 plus 144 divided by 25. So sec square theta is equal to या दोघांचं बेरीज केली 5 4 9 4 2 6 169 डिवाइडेड बाय 5. बाय टेकिंग स्क्वेअर रूट डायरेक्ट मी लिहितोय आता सेक थिटा इज इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 5. आता या ठिकाणी सेक थिटाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता सेक थिटा या ठिकाणी आपण 1 डिवाइडेड बाय कॉस थिटा लिहिलेलं आहे किंवा माहिती आहे आपल्याला. सो बट सेक थिटा इज इक्वल टू sec theta is equal to 1 divided by cos theta रेशो. आता आपल्याला sec theta ची किंमत झाली, आता cos theta ची. सो cos theta is equal to 1 divided by sec theta, 1 divided by sec theta, which is equal to 1 divided by 13 divided by 5. So cos theta is equal to 5 divided by 30. दुसरं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता राहता राहिलेलं गणित कोणतं, हे काय आहे, साइन थिटा आहे. आता साइन थिटा कसा काढता येईल आपल्याला, तर त्यासाठी टॅन थिटा आणि कॉस थिटा यांचा वापर आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट लाईन, वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, राहिलेली किंमत साइन थिटा बरोबर टॅन थिटा इंटू कॉस थिटा. टॅन थिटाची किंमत किती आहे, 12 भागिले 5 गुणिले कॉस थिटाची किंमत किती आहे, 5 भागिले 13. या 5 ला 5 जातील, त्यामुळे साइन थिटा बरोबर 12 डिवाइडेड बाय 13 अँड दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने 3 किमती बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. तर ही परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं गणित आपल्याला सांगता येईल. If tan theta is equal to 1, find the value of sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta. Now we have given that let tan theta is equal to 1. आता tan कोणत्या किमतीसाठी 1 आहे याचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जर थीटाची किंमत 45 अंश घेतली तर या ठिकाणी tan ची किंमत किती येते, 1 येते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल बट tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं, दोन्ही इक्वेशन रिपीट केले, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री अँगल आपल्याला मिळाला. आता हाच थीटा प्रत्येक ठिकाणी घालूया, म्हणून sin थीटा इज इक्वल टू sin 45 which is equal to 1 upon root 2. Similarly cos theta is equal to cos 45 which is equal to 1 upon root 2. Also sec theta is equal to sec 45 डिग्री लिहायचे प्रत्येक ठिकाणी which is equal to root 2. ह्या सगळ्या किमती लक्षात पाहिजेत आपल्या. आणि cosec theta which is equal to cosec 45 which is equal to root 2. त्यामुळे ही किंमत, सो sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta which is equal to sin theta. म्हणजे आता म्हणताना आपण sin theta म्हणतोय पण प्रत्यक्षात काय आहे, sin 45 आहे. सो sin 45 1 upon root 2 plus cos 45 1 upon root 2 divided by किंवा आपण म्हटलं तरी तर मला वाटतं एक स्टेपच करूया, which is equal to sin 45 प्लस डिग्री प्लस cos 45 डिग्री, काही फरक पडत नाही, एक स्टेप वाढली तर sec 45 डिग्री प्लस cosec 45 डिग्री.
आणि लगेच किमती मांडूया की जे आपल्यापाशी उपलब्ध आहेत. 1/√2 प्लस 1/√2 डिवायडेड बाय √2 प्लस √2 which is equal to 1/√2 प्लस 1/√2. √2 जर एलसीएम घेतला तर 1 प्लस 1 डिवायडेड बाय √2 which is equal to 2/√2 into 1/√2 which is equal to 2/√2 bracket square which is equal to 2 divided by 2 and answer will be 1. Therefore फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की साइन थीटा √2 इथं आलं, त्यानंतर इथं 2√2 आलं, इथं आलं 2 into √2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी आलं आपल्या लक्षात येईल की 2 डिवायडेड बाय 2 into 2 गेट्स कॅन्सल, आन्सर विल बी 1. लक्षात घ्या काय झालं होतं माझ्याकडनं सांगतोय मी. 1 डिवायडेड बाय √2 प्लस 1 डिवायडेड बाय √2 एलसीएम 1 प्लस 1 √2 एलसीएम आला 1 प्लस 1 डिवायडेड बाय √2 प्लस √2 दॅट इज 2√2. हे 2 लिहायचं राहिलं होतं माझ्याकडनं. 2√2 नेक्स्ट काय केलं 1 प्लस 1 दॅट इज 2 डिवायडेड बाय √2 into 1/2 into √2 that is equal to 2 into 1 that is 2 into √2 that is bracket square. So 2 divided by 2 into √2 bracket square that is 2 gets cancelled is equal to 1/2. So sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta which is equal to 1/2 and that is the answer. बऱ्याच मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे गणित विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे इट इज द सिम्पलेस्ट मेथड आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची गडबड न करता हे उत्तर आपल्याला काढता येतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, sin 45 cos 45 किंमत एकच आहे, sec 45 आणि cosec 45 किंमत एकच आहे. म्हणजे या दोन किमतीला रेसिप्रोकल केला की sec आणि cosec च्या किमती आलेल्या आहेत. म्हणजे एक दोन किमती लक्षात ठेवल्या की गणित कोणतंही अवघड या ठिकाणी नाही आहे. फक्त इथली स्टेप मात्र जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. √2 प्लस √2 दॅट इज 2√2 ही लक्षात ठेवा. लक्षात तर हे माझ्या दृष्टीने महत्वाचं गणित आहे आणि व्यवस्थित करा. प्रूव्ह दॅट. आता इथे एकंदर 10 गणित आहेत, सगळीचे सगळी गणित 10-12 गणित आहेत, सगळीचे सगळी घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं गणित आहे प्रूव्ह दॅट sin square theta divided by cos theta plus cos theta is equal to sec theta. मी काय करतोय LHS आणि RHS. LHS घेतलेलं आहे sin square theta divided by cos theta plus cos theta. LHS घेऊन मी RHS मला मिळतं का हे पाहतोय, त्यामुळे LHS घेतलेलं आहे which is equal to आता इथं LCM cos theta. So sin square theta आहे असं राहणार आहे आणि इथं काही नाही आहे म्हणजे एक आहे cos theta into cos theta that is a cos square theta. Next time but we know that sin square theta plus cos square theta which is equal to 1. So LHS equal to 1 divided by cos theta and 1 divided by cos theta is nothing but sec theta आणि त्यामुळे उत्तर काय आलं which is equal to sec theta आणि हेच काय आहे RHS आहे. त्यामुळे LHS घेतलेलं आणि RHS आलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी परत एकदा हे लिहिलं की तुमचं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. तर अशा पद्धतीने हे गणित परीक्षेमध्ये तेच गणित आहे. cos square theta in a bracket 1 plus tan square theta is equal to 1. LHS cos square theta in a bracket 1 plus tan square theta. Next time but 1 plus tan square theta is equal to sec square theta. So by putting this value cos square theta into sec square theta which is equal to cos theta into sec theta bracket square एकदाच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. परंतु नेक्स्ट टाइम अगेन बट
cos theta into sec theta is equal to 1, and therefore which is equal to 1 square and which is equal to 1, which is equal to RHS, and therefore cos square theta in a bracket 1 plus tan square theta is equal to 1, and that is the answer. या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं. Example number 3. Under square root 1 minus sin theta divided by 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला उत्तर जे काढायचे त्या उत्तरामध्ये कुठेही स्क्वेअर रूट नाही, म्हणजे हे स्क्वेअर रूट गेलं पाहिजे, आणि हे स्क्वेअर रूट जर जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अंशाला आणि छेदाला 1 मायनस साइन थिटाने डिवाइड करणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे स्क्वेअर रूट या ठिकाणी जात नाही. सो LHS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस साइन थिटा मल्टीप्लाइंग बोथ टर्म्स, that is numerator and denominator, by 1 minus sin theta. So 1 minus sin theta divided by 1 plus sin theta into 1 minus sin theta divided by 1 minus sin theta. आपण 1 minus sin theta ने अंशाला आणि छेदाला या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, which is equal to square root of a into a, that is a square 1 minus sin theta bracket square divided by a plus b a minus b a plus b a minus b, expansion is a square minus b square divided by 1 square minus sin theta bracket square. So under root 1 minus sin square theta sin theta bracket square divided by 1 minus sin square theta. Next step, but we know sin square theta plus cos square theta is equal to 1. आपल्याला 1 minus sin square, so हे sin square तिकडे नेऊया, cos square theta is equal to 1 minus sin square theta, which is equal to under root 1 minus sin theta bracket square divided by 1 minus sin square theta म्हणजे cos square theta by taking square root 1 minus sin theta divided by cos theta. हा वर्ग गेला, यातला वर्ग गेला, which is equal to 1 upon cos theta minus sin theta divided by cos theta. But 1 minus cos theta is nothing but sec theta. Next line, but 1 minus cos theta is equal to sec theta, and sin theta divided by cos theta is nothing but tan theta. By putting this value we get is equal to 1 divided by cos theta is nothing but sec theta minus sin theta divided by cos theta is nothing but tan theta, and which is the RHS of our answer. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उत्तर मिळवू शकतो. लास्ट स्टेप एकदा परत लिहून टाका म्हणजे उत्तर पूर्ण झालं. हे पण गणित परीक्षेच्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं. Example number 4. Sec theta minus cos theta in a first bracket, cot theta plus tan theta in a second bracket is equal to tan theta into sec theta. सगळं पूर्ण बघा. या ठिकाणी विचार जर आपण केला तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि त्यांचा या ठिकाणी विचार करायचा आहे, रेशोचा विचार करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. सो LHS इज इक्वल टू sec theta minus cos theta in a first bracket, another bracket cot theta plus tan theta. आता मी हे साइन आणि कॉसच्या स्वरूपात लिहायचा प्रयत्न करतोय. sec theta is nothing but 1 divided by cos theta minus cos theta, cot theta is nothing but cos theta divided by sin theta plus tan theta is nothing but sin theta divided by cos theta. मूळ रेशो मध्ये साइन आणि कॉस मध्ये मी सगळं हे या ठिकाणी हे केलेलं आहे.
विच इज इक्वल टू, आता इथे जर पहिल्याचा विचार केला तर कॉस थिटा एलसीएम आला 1 मायनस कॉस इंटू कॉस दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा. इथं साइन थिटा इंटू कॉस थिटा, वर आलं साइन थिटा प्लस कॉस थिटा. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या गोष्टी मिळतात. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज नथिंग बट साइन स्क्वेअर थिटा. By putting the value, we can write is equal to sin square theta divided by cos theta divided by cos theta. इथं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, sin theta into cos theta हा एलसीएम आल्यानंतर cos sin square theta plus cos square theta यायला पाहिजे आणि त्यामुळे याची किंमत अगेन इथंच लिहून ठेवतो मी. ऑल्सो इथे किंमत दिलेलीच आहे into 1 divided by साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथे लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. साइन थिटा इंटू कॉस थिटा एलसीएम आला, त्यामुळं इथं साइनला साइन जातील आणि कॉस इंटू कॉस स्क्वेअर थिटा आलं. मी लिहिताना साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहिले आणि इथं काय होईल, कॉसला कॉस जाईल, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत किती आली, 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता यातनं या एका साइन थिटाला एक साइन थिटा निघून जाईल, विच इज इक्वल टू यामध्ये आता राहील काय, फक्त साइन थिटा इथे राहील डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. आता थोडं उत्तराकडे बघा, उत्तरामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, टॅन थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू साइन डिवायडेड बाय कॉस इज नथिंग बट टॅन थिटा. तुम्ही शेजारी लिहून टाका की साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आणि 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इज नथिंग बट सेक थिटा आणि हीच काय आहे आपली आरएचएस आहे आणि या पद्धतीने एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आणि दॅट इज द आन्सर. या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल आणि शेवटची स्टेप या ठिकाणी जे गणित आहे ते लिहिणं गरजेचं आहे. काय केले परत एकदा सांगतो, साइन सेक थिटा इंटू कॉस थिटा, कॉट थिटा इंटू टॅन थिटा लिहिलेलं आहे. सेक 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉट कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस टॅन थिटा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. या ठिकाणी कॉस एलसीएम आला, त्यामुळं कॉस इंटू कॉस स्क्वेअर, सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आलं. या ठिकाणी साइन थिटा इंटू कॉस थिटा एलसीएम आला, त्यामुळे इथलं कॉसला कॉस गेलं, त्यामुळं cos into cos that is cos square theta आणि इथलं sin into sin that is sin square theta, but sin square theta plus cos square theta is nothing but 1 and 1 minus cos square theta is equal to sin square theta. So sin square theta divided by cos theta into इथं 1 आल्यामुळे 1 लिहिलेलं आहे sin theta into cos theta. या sin theta ला एक sin theta यातला कॅन्सल झाला, यातला sin theta राहिला डिवायडेड बाय cos theta into 1 divided by cos theta. sin theta divided by cos theta is nothing but tan theta and 1 divided by cos theta is nothing but sec theta and that is the RHS. So LHS is equal to RHS and that is the given identity. त्यामुळे हे पण गणित परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं वाटतं. Example number 5. Prove that cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. LHS. Cot theta plus tan theta, which is equal to cot is nothing but cos theta divided by sin theta plus tan theta is nothing but sin theta divided by cos theta. Again, sin theta into cos theta, it is the LCM. So sin ला sin जातील, cos into cos that is cos square theta plus cos ला cos जातील, sin into sin that is sin square theta. But we know that sin square theta plus cos square theta is 1. So sin square theta plus cos square theta divided by sin theta into cos theta, which is equal to 1. हे तुम्ही न्या रिझन म्हणून की sin square theta plus cos square theta is equal to 1 divided by sin theta into cos theta. हा एक प्रत्येकाला वेगळा करूया.
which is equal to 1 divided by sin theta into 1 divided by cos theta. 1 divided by cos theta. 1 divided by sin theta is nothing but cosec theta. And 1 divided by cos theta is nothing but sec theta. And that is the RHS. So LHS is equal to RHS and that is your answer. तर या पद्धतीने या ठिकाणी हे पण गणित प्रूव्ह झालेलं आपल्याला आढळून येईल. एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या गणितामध्ये हा अर्धा भाग ऑलरेडी आपण सोडवलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी दोन्ही गणितामधली जी काही सिमिलॅरिटी आहे, सारखेपणा आहे, तो तुमच्या लक्षात आला पाहिजे.